राज्यसेवा परीक्षेची तारीख झाली जाहीर. कृषीच्या 258 जागा वाढणार. कंबाईनची जाहिरात येणार का? काय आहे नवीन प्रसिद्धी पत्रकात? आयोगाचं काय आहे म्हणणं? आणि MPSCच्या एकूण किती पदांची जाहिरात? आज होती महत्त्वाची बैठक. काय झालं या बैठकीमध्ये निर्णय? चला पाहूया ही संपूर्ण डिटेल आणि आयोगाचं नवीन प्रसिद्धी पत्रक. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. KBS MPSC UPSC अकॅडमी कोचिंग सेंटर कोकरूड राजमार्ग यशाचा या चॅनेलला आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणारा प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील. चला पाहूया ही महत्त्वपूर्ण अपडेट आणि आनंदाची बातमी. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं एक नवीन प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे मित्रांनो. आजच्या तारखेला हे एक प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे, ज्याच्यामध्ये राज्यसेवा पूर्वपरीक्षेबद्दल बोलले गेलेलं आहे. त्याच्यानंतर SCBC संवर्गानंतर जे राज्यसेवेच्या जागा वाढल्या त्याबाबत यामध्ये डिटेल माहिती आहे. त्याच्यानंतर कृषी सेवेबद्दलच्या पदांसाठी सुद्धा खूप मोठं आंदोलन उभारलं गेलं किंवा बऱ्याच गोष्टी झाल्या, त्याच्याबद्दल सुद्धा याच्यामध्ये माहिती आहे. संपूर्ण प्रसिद्धीपत्रक, त्याच्यानंतर राज्यसेवा काय होणार आहे, चला इन डिटेलमध्ये सगळं पाहूया आपण. याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की 524 पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्धी करण्यात आली होती. परत 8 मे 2024ला. त्याच्या अगोदर 274 जागा होत्या. त्याच्यामध्ये SCBC मराठा आरक्षणाचं जे हे निघालं, त्याच्यानंतर मराठा आरक्षण SCBC दिल्यानंतर त्याच्यामध्ये 524 पदं झाली आणि परत जाहिरात प्रसिद्ध झाली 8 मे 2024ला. त्याच्यानंतर परत मत्स्य व्यवसाय असेल, दुग्ध व्यवसाय विकास असेल, पशुसंवर्धन असेल, कृषी असेल, या प्रत्येक विभागाच्या जागा ज्या रिक्त होत्या त्यासुद्धा लक्षात घेऊन त्याचं मागणीपत्र प्राप्त झाल्यानंतर 258 पदांचं मागणीपत्र आयोगाला प्राप्त झालं आणि त्याचासुद्धा या पदांचा समावेश नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षेमध्ये करण्यात आला. त्यासाठी शासनाकडे विनंती झाली. त्याच्यानंतर बऱ्याच बैठका झाल्या, आयोगासमोर आंदोलनंसुद्धा झाली आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ही पदं आपण वर्ग केलेले आहेत. त्यामुळं त्याच्यानंतर ही जाहिरात परत एकदा आपल्यासाठी प्रसिद्ध होईल. त्याच्यामध्ये त्या अनुषंगानंच आयोगानं 23 सप्टेंबर म्हणजे आजच बैठक घेतली होती आणि या बैठकीमध्ये असा निर्णय झाला की महाराष्ट्र कृषी सेवेतील पदांचा समावेशसुद्धा या परीक्षेमध्ये करण्यात येत आहे आणि त्यानुसार लवकरच शुद्धीपत्रक आपल्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्याच्यामध्ये शैक्षणिक अर्हता म्हणजे कोणाची त्याच्यामध्ये पात्रता आहे कृषी सेवेतील पदांसाठी, त्यांच्यासाठी ही परत एकदा परीक्षेची जाहिरात आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्याच्यासाठी तुम्हाला 21 दिवसांचा कालावधी देण्यात येईल आणि अर्ज स्वीकृत झाल्यानंतर म्हणजे नव्याने अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या विचारात घेऊन परत प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका छापायला लागणार आहेत. त्या ऑक्टोबर 2024मध्ये त्याचं आयोजन करण्यात येणार आहे आणि इतर ज्या संस्थांच्या भरत्या असतील, त्याच्यानंतर बऱ्याच परीक्षांचं वेळापत्रक आहे, विधानसभा आहे आगामी, त्याची निवडणूक आचारसंहिता आहे. तर या सर्वांचा विचार करून महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा 2024चे आयोजन सुधारित तारखेस म्हणजेच 1 डिसेंबर 2024 रोजी करण्यात येईल. याचाच अर्थ 1 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा होणार आहे मित्रांनो. राज्यसेवा पूर्वपरीक्षा होणार आहे 1 डिसेंबरला आणि जी CTET होती 1 डिसेंबरची ती पुढे ढकलून 15 डिसेंबरला ती एक्झाम होणार आहे. या सर्व माहित्या आणि महत्त्वाच्या अपडेट लक्षात घ्यावी आणि त्या पद्धतीने अभ्यास करावा. संयुक्त गट ब व गट क पूर्वपरीक्षाची पण जाहिरात लवकरच पडेल, त्याच्याबद्दल काही शंका नाही. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि प्लेलिस्टमध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका मित्रांनो. नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलसोबत राहा. धन्यवाद.